हॅलो फ्रेंड्स, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू एक्सेल अकॅडमी. तर आज आपण बघणार आहोत सेकंड चॅप्टर हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रेडिशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण जे आहे फर्स्ट चॅप्टर आपण बघितलं आहे हिस्टोरिओग्राफी वेस्टर्न ट्रेडिशन. त्याचे जे व्हिडिओज आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हे सगळेच लेक्चर्स आपण ॲनिमेशन ॲड केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट समजायला इझी होईल. आता हा जो सेकंड चॅप्टर आहे तो पूर्णच्या पूर्ण एका व्हिडिओमध्ये येणं इम्पॉसिबल आहे. तर हा सेकंड चॅप्टर आपण काही पार्ट्समध्ये बघणार आहोत. तर ते जे नेक्स्ट पार्ट्स आपण तयार करू त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथनं तुम्ही बघू शकता. लवकरच एक्झरसाइज क्वेश्चन्स आन्सर्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन पण मी अपलोड करणार आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चला स्टार्ट करूया सेकंड चॅप्टर हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रेडिशन. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे 2.1 ट्रेडिशन ऑफ इंडियन हिस्टोरिओग्राफी. म्हणजे इंडियामध्ये हिस्ट्री लिहिण्याचं ट्रेडिशन कसं होतं, कसं स्टार्ट झालं, कुठल्या वेने स्टार्ट झालं हे आपल्याला 2.1मध्ये बघायचं आहे. आणि 2.2 कवर्स इंडियन हिस्टोरिओग्राफी व्हेरियस आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क्स. म्हणजे जे वेगवेगळे आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क्स होते इंडियन हिस्टोरिओग्राफीचे हे आपल्याला 2.2मध्ये बघायचं आहे. तर स्टार्ट करूया 2.1 ट्रेडिशन ऑफ इंडियन हिस्टोरिओग्राफी. वी लर्न अबाउट द वेस्टर्न ट्रेडिशन ऑफ हिस्टोरिओग्राफी इन द लास्ट लेसन. In this lesson, we will know about the tradition of Indian historiography. Historiography means writing of history. तर लास्ट लेसनमध्ये आपण हिस्ट्री कशी राईट होत होती वेस्टर्न ट्रेडिशनमध्ये हे बघितलं. ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की हिस्ट्री इंडियन ट्रेडिशनमध्ये कसं लिहिलं जात होती. ओके. तर 2.1 ट्रेडिशन ऑफ इंडियन हिस्ट्री. 2.1मध्ये आपल्याला 3 पार्ट्स बघायचे आहे. फर्स्ट पार्ट हिस्टोरिओग्राफी इन द ॲन्शियंट पिरियड. ॲन्शियंट पिरियडमध्ये हिस्टोरिओग्राफी कशी होती. सेकंड पॉईंट हिस्टोरिओग्राफी इन द मेडायवल पिरियड म्हणजे जो मध्ययुगीन काळ होता, मधातला पिरियड होता तेव्हा हिस्ट्री कशी लिहिल्या जात होती. आणि थर्ड पॉईंट हिस्टोरिओग्राफी इन द मॉडर्न पिरियड. मॉडर्न पिरियडमध्ये हिस्ट्री कशी लिहिल्या जात होती. तर स्टार्ट करूया 2.1 हिस्टोरिओग्राफी इन द ॲन्शियंट पिरियड. In the ancient period in India, memories of the great deeds of ancestors and mythological lore, also memories of social transitions, were preserved with the help of oral reciters. तर ancient पिरियडमध्ये जे आपण ॲन्सेस्टर्सच्या ज्या ग्रेट डीड्स होत्या म्हणजे त्यांचे जे पराक्रम होते ॲन्सेस्टर्स लोकांचे, मेथॉलॉजिकल लोअर म्हणजे देवतांच्या ज्या परंपरा होत्या, आणि मेमरीज ऑफ सोशल ट्रान्झिशन्स मीन्स सोशल ट्रान्झिशन्स मीन्स सोशल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन फेज टू अनदर फेज ऑफ लाईफ. तर हे सगळे जे आहे या सगळ्या गोष्टी दे आर प्रिझर्व विथ द ओरल रिसायटर्स. तेव्हा लिहून कुठे ठेवण्याची पद्धत नव्हती, तर ओरली ह्या सगळ्या गोष्टी प्रिझर्व केल्या जात होत्या. ॲन्सेस्टर्सचे जे पण पराक्रम आहेत, देवतांच्या परंपरा आहेत, सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या मेमरीज या सगळ्या ओरली रिसाइट होत होत्या. द इन्स्क्रिप्शन्स ऑन द हरप्पन सील अँड अदर आर्टफॅक्ट्स कन्फर्म्स दॅट इंडियन्स हॅड मास्टर्ड द आर्ट ऑफ रायटिंग as early as the 3rd millennium BCE or perhaps before that. However, the Harappan script is not yet successfully deciphered. Inscriptions म्हणजे written as a monument or on a book. तर जे पण इन्स्क्रिप्शन्स लिहिण्याची जी परंपरा ती चालू झाली ती कुठनं चालू झाली. हरप्पन संस्कृती किंवा जे इतर आर्टफॅक्ट्स आपल्याला मिळाले त्याच्यावरनं it is confirmed that the writing in the form of inscriptions started in the 3rd millennium BCE. किंवा त्याही पेक्षा आधीपासनं इन्स्क्रिप्शन्स राईट करण्याची परंपरा चालू झाली. ठीक आहे. इन्स्क्रिप्शन्स म्हणजे कोरीव काम, कोरी फॉर्ममध्ये जे लिहिलेलं होतं ते. But Harappan scripts are yet not successfully deciphered. Deciphered means it is not understood yet.
अजून पण हडप्पा संस्कृतीची लिपी जी आहे ती वाचण्यामध्ये यश आलेली नाही आहे. The earliest known written documents of historical nature found in India are in the form of inscriptions. They are dated to the 3rd century BC, that is Emperor अशोक मौर्या's time. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे रिटन डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स जे मिळाले आहेत ते कशाच्या फॉर्ममध्ये होते, तर दे आर इन द फॉर्म ऑफ इन्स्क्रिप्शन्स, जे 3rd century BC मधले आहे, जे कुणाच्या टाईममधले आहे, अशोक मौर्याच्या टाईममधले आहे. हिज एडिक्ट्स आर इन्स्क्राइब ऑन नॅचरल रॉक्स अँड स्टोन पिलर्स. तर अशोक मौर्याचे जे एडिक्ट्स आहे म्हणजे ऑफिशियल ऑर्डर जे आहे, ह्या ऑर्डर तेव्हाचे जे नॅचरल रॉक्स किंवा जे स्टोन पिलर्स आहेत त्याच्यावर इन्स्क्राइब केलेले आहेत. From the 1st century CE, inscriptions begin to occur on coins, metal images and sculptures and also on copper plates. तर 1st century CE पासनं जे इन्स्क्रिप्शन्स आहे हे फक्त नॅचरल रॉक्स किंवा पिलर्सवरच नाही तर कॉइन्स, मेटल इमेजेस अँड स्कल्पचर्सवर पण होते. तसेच कॉपर प्लेट्सवर पण इन्स्क्रिप्शन लिहिल्या जात होते इन द 1st century CE मध्ये. दे प्रोव्हाइड इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. तर हे जे सगळे इन्स्क्रिप्शन्स आहेत हे सगळे इन्स्क्रिप्शन आपल्याला खूप इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. तर ती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कुठली आहे, तर डेट्स ऑफ वेरियस किंग्स, वेगवेगळ्या राज्याचे जे काळ होते, वेगवेगळ्या राजाचा जो काळ होता तो काळ माहिती होण्यासाठी आपल्याला मदत होते. देन डायनॅस्टिक जिनिओलॉजीज मीन्स जिनिओलॉजी मीन्स फॅमिली ॲन्सेस्ट्रल लाईन्स. तर जनरेशन हिस्ट्री जी आहे ती आपल्याला माहिती होते त्याच्यावरनं. नंतर नेक्स्ट टेरिटोरियल एक्सटेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हेरियस एम्पायर्स अँड किंगडम्स. तर त्यावेळेस जे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, जे शासन व्यवस्था होती अँड त्यावेळेस त्यांचं जे एम्पायर होतं मीन्स कुठल्या एरियामध्ये त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं याची माहिती कळते. अँड ऑल्सो इम्पॉर्टंट पॉलिटिकल इव्हेंट्स, सोशल ऑर्गनायझेशन, क्लायमेट, फेमाइन्स एक्सेट्रा ऑफ द रिस्पेक्टिव्ह टाईम. तर एवढंच नाही तर त्याच्यासोबत तेव्हाचे जे महत्त्वाचे पॉलिटिकल इव्हेंट्स, सोशल ऑर्गनायझेशन्स, तेव्हाचं जे वातावरण होतं, तेव्हाचं जे क्लायमेट होत होते आणि तेव्हा आलेले फेमाइन्स मीन्स दुष्काळ, या सगळ्यांची माहिती आपल्याला ह्या इन्स्क्रिप्शन्सवरनं मिळायला मदत होते. द ancient Indian literature including the epics Ramayana and Mahabharat, Puranas, Jain and Buddhist texts, historical accounts by Indian authors and also travelogues by foreign travelers are important sources of the history. तर हे इन्स्क्रिप्शन्सच नाही तर जे ancient Indian literature आहे, जसं एपिक्स आहे रामायण महाभारता, पुराणच आहे, जैन अँड बुद्धिस्ट टेक्स्ट आहे, सोबतच जे भारतातले जे हिस्टोरिकन होते त्या इंडियन ऑथर जे होते त्यांनी जे पण हिस्टोरिकल डेटा लिहिलेला आहे त्या सगळ्यावरनं आपल्याला हिस्ट्रीबद्दल इम्पॉर्टंट माहिती मिळते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या दे आर व्हेरी इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ॲज वेल ॲज द ट्रॅव्हलॉग्स रिटन बाय फॉरेन ट्रॅव्हलर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हिस्ट्री. जे पण दुसऱ्या देशातनं आपल्या देशामध्ये आलेले जे ट्रॅव्हलर्स होते त्यांनी त्यांचं जे प्रवास आहे, त्यांची जी ट्रॅव्हल आहे, तर ही ट्रॅव्हल हिस्ट्री पूर्ण लिहिली आहे. त्याच्यावरनंसुद्धा आपल्याला हिस्ट्रीबद्दल डिटेल माहिती मिळते. जसं फॉर द एक्झाम्पल वास्को द गामा आपल्या इंडियामध्ये आला होता, तर तो कसा आला, कुठल्या रूटने आला, त्यांनी जे पण काही लिहिलेलं असेल तेव्हाचं ट्रॅव्हलॉग त्यावरनं आपल्याला खूप इम्पॉर्टंट हिस्ट्रीचा डेटा मिळतो. ओके. तर नेक्स्ट जे आहे ते आहे रायटिंग ऑफ बायोग्राफीज ऑफ किंग्स अँड डायनॅस्टिक हिस्ट्रीज मार्क अँड इम्पॉर्टंट स्टेप इन द इंडियन हिस्टोरिओग्राफी. म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये जे वेगवेगळे किंग्स होते त्यांची बायोग्राफी लिहिल्या जात होती. तसंच डायनॅस्टिक हिस्ट्री मीन्स त्यांचं जी पण जनरेशन आहे, त्यांच्या ज्या पिढ्या आहे त्याबद्दल पण इम्पॉर्टंट माहिती ही लिहिल्या जात होती. तर त्याच्यावरनं पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळते हिस्ट्रीबद्दल. तर बायोग्राफीमध्ये जर महत्त्वाचं म्हटलं तर ते आहे हर्षचरित.
It was written in the 7th century CE by Banabhatta. इज द किंग हर्षास बायोग्राफी. तर 7th century CE मध्ये बाणाभट्ट यांनी हर्षचरित ही जी किंग हर्ष आहे याची बायोग्राफी लिहिली होती. या बायोग्राफीमुळे त्यावेळेस म्हणजे हर्ष किंगची जी बायोग्राफी लिहिली हर्षचरितमध्ये, तर बाणाभट्टाने त्या बायोग्राफीमध्ये फक्त हर्ष राजाबद्दलच इन्फॉर्मेशन दिलेली नाही, तर त्यांनी त्यावेळेचं रिअलिस्टिक पिक्चर ऑफ सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, रिलिजियस अँड कल्चरल लाईफ ड्युरिंग द किंग्स टाईम. तर हर्ष किंगच्या टाईममध्ये तेव्हाची जी सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल, रिलिजियस आणि कल्चरल लाईफ जी होती त्या काळाची ही सगळं त्यांनी पोर्ट्रे केलं आहे. तर त्या बायोग्राफीवरून आपल्याला त्यावेळेचं जे पण कंडिशन्स होत्या, त्यावेळेसची जी हिस्टॉरिकल सिच्युएशन होती त्याची इम्पॉर्टंट माहिती मिळते. यू वूड लाईक टू नो धिस. This is a copper plate, Sohagowda copper plate. The copper plate was found at Sohagowda district, Gorakhpur, Uttar Pradesh. ही जी कॉपर प्लेट आहे ही सोहागौडामध्ये मिळाली, जी गोरखपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये. इट इज सपोज टू बी फ्रॉम द मौर्यन पिरियड. द इन्स्क्रिप्शन ऑन इट इज इन द ब्राह्मी स्क्रिप्ट. ओके, तर ही जी स्क्रिप्ट आहे ही मौर्यन पिरियडपासची आहे आणि त्याच्यावर जे इन्स्क्रिप्शन लिहिलेलं आहे म्हणजे जे कोरीव लेख लिहिलेला आहे तो कुठल्या लिपीमध्ये आहे, तर इट इज इन द ब्राह्मी स्क्रिप्ट. द सिम्बॉल नोन ॲज ट्री इन रेलिंग अँड माउंटेन ॲट द बिगिनिंग ऑफ द इन्स्क्रिप्शन ऑल्सो ऑकर ऑन पंच मार्क्ड कॉइन्स. अनदर सिम्बॉल विच लुक्स लाईक अ स्ट्रक्चर इरेक्टेड ऑन 4 pillars is supposed to be an indicative of a granary. ओके, तर हा जो सिम्बॉल तुम्हाला दिसतो आहे, ह्या सिम्बॉलमध्ये ट्री इन रेलिंग असं स्ट्रक्चर आहे, इथे तुम्ही बघू शकता, आणि माउंटेन लाईक स्ट्रक्चर आहे. तर असं जे स्ट्रक्चर आहे हे तिथले जेव्हाचे कॉइन्स जे होते त्याच्यावर सुद्धा पंच केलेलं आहे. आणि दुसरं तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल 4 पिलर्स जे आहे, symbol with the 4 pillars. तर हे जे सिम्बॉल आहे, इट शोज द इंडिकेशन, इट इज अन इंडिकेशन ऑफ ग्रेनरी. ग्रेनरी मीन्स अ स्टोरेज प्लेस ऑफ फूड. गोदाम तुम्ही म्हणाल, धान्याचे गोदाम. तर हे जे ग्रेनरी इंडिकेशन इथे दिलेलं आहे, याचं मिनिंग हे आहे की वी शुड यूज अवर ग्रेनरी व्हेरी केअरफुली. ओके, ते त्यांनी दिलं आहे की ग्रेनरी स्टोर्ड इन द ग्रेनरी शुड बी डिस्ट्रीब्युटेड केअरफुली. So it is supposed to be suggestive of precautions taken in the times of famines. म्हणजे हे जे गोदाम इथे ड्रॉ केलेलं आहे, ते इट शोज दॅट वी शुड यूज अवर ग्रेनरी व्हेरी केअरफुली सो दॅट ॲट द टाइम्स ऑफ फेमाइन इट शुड बी useful and we will get not stuck in the situations. Okay, so this is all about the 2.1 historiography in the ancient period. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमचे कमेंट्स द्या, जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन मिळेल. आणि याच्या पुढचं जो नेक्स्ट व्हिडिओ आहे, म्हणजे याच्या पुढचं जे नेक्स्ट पोर्शन आहे तो आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, कीप वॉचिंग.